श्री स्वामी समर्थ। आज आपण भाजणी न करता झटपट तयार होणारी खुसखुशीत काटेरी चकली करूयात। फक्त 3 पिठं वापरून संपेपर्यंत क्रिस्पी राहणारी बिना भाजण्याची पोह्याची चकली बनवूयात। तर सुरुवातीला अगोदर एक मिक्सरचं भांडं घेतले, त्याच्यामध्ये 1 कप डाळ टाकून घ्यायचे, याला छान फिरवून घ्यायचं। नंतर इथं मी एक मोठं ताट घेतले, त्याच्यावरती चाळणी ठेवायची आणि हे फिरून घेतलेलं डाळ्याचं पीठ आहे त्याला अगोदर चाळून घ्यायचं, म्हणजे जे जाडसर कण आहेत ते वरतीच राहतात। नंतर मी त्याच कपानं 2 कप पोहे घेतलेले, ते पोहे अगोदर स्वच्छ चाळून आणि निवडून घ्यायचे। जर पोहे थोडेसे वातड झाले की ते थोडेसे गरम करून घ्यायचे आणि नंतर मिक्सरवरती फिरून घ्यायचं, म्हणजे याचं पीठ बारीक होतं। तर आता पोह्याचं पीठसुद्धा मी छान असं चाळून घेणार आहे आणि त्याचेसुद्धा जाडसर कण असे वरती राहतात। नंतर मी त्याच कपानं 2 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, हे पीठसुद्धा मी अगोदर चाळून घेतलेलं आहे। नंतर थोडेसे मसाले घेऊयात। मसाल्यामध्ये 1 छोटा चमचा तीळ, 1 मोठा चमचा ओवा, चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद, लाल तिखट आणि धना जिरा पावडर 1 चमचा। तर आता हे मसाले या पिठामध्ये टाकून घ्यायचे आणि चमच्यानं सगळीकडून छान मिक्स करून घ्यायचे। तोपर्यंत मी 2 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर ते आता कडकडीत असं तेल गरम झालेलं आहे, ते तेल आता या पिठावरती टाकून घ्यायचं। तेल टाकल्यानंतर लगेच हात घातला तर थोडंसं भाजतं, म्हणून मी अगोदर चमच्यानं हे छान मिक्स करून घेणार आहे। आणि थोडंसं कोमट झालं की आता हे पीठ, तेलाचं मोहन, मसाले सगळीकडून एकसारखं छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळा मसाला आणि तेलाचं मोहन या पिठाला छान असं लागलं पाहिजे। तर ते मस्त आपलं मिक्स करून झालेलं आहे। तोपर्यंत मी इथं 1 मोठा ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे। पाणी खूप असं उकळतं नको, थोडं थोडं गरम करून घ्यायचं आणि हे पाणी थोडं थोडं या पिठामध्ये टाकून त्याला छान असं मळून घ्यायचं। तर आपले हे मस्त पीठ मळून झालेले। तर आता याच्यात थोड्याशा चिरा पडतात, तर जेव्हा आपण चकली बनवतो तेव्हा थोडं थोडं पाणी लावून त्याचं पीठ असं मऊ करून घ्यायचं। आता त्याचा एक रोल बनवून घेतलेला आहे आणि तोच रोल आता मी या शेवग्यामध्ये टाकून घेतलेला आहे। त्याला अगोदर चकलीची चकतीसुद्धा लावून घेतलेली आहे आणि आता या मस्त आपण चकल्या पाडून घेऊयात। तर खूप साऱ्या चकल्या एक वेळ बनवायच्या नाही, 4-4 बनवून त्या तळून घ्यायच्या। खूप साऱ्या बनवून घेतल्या की त्या अशा सुकल्यासारख्या होतात आणि तळताना तेलामध्ये अशा मोडून जातात, म्हणून मी 4च चकल्या बनवून घेणार आहे आणि त्याच तळून घेणार आहे। चकल्या पाडत आहे तोपर्यंत मी गॅसवरती तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। तेलसुद्धा खूप गरम करायचं नाही, मीडियम गॅसवरती तेल गरम करून घ्यायचं। तर आपलं तेल गरम झालेलं आहे, 4 चकल्याही पाडून झालेल्या आहेत। तर आता आपण तळून घेऊयात। तर आता ही एक एक करून चकली मी तेलामध्ये सोडून मध्यम गॅसवरती छान तळून घेणार आहे। चकली टाकल्यानंतर 1 मिनिटभर तर त्याला पलटून घ्यायचं नाही। 1 मिनिटानंतर त्याच्यावरचे जे छोटे छोटे बबल्स आहेत ते कमी झाले की आता ही चकली पलटून घ्यायची आणि दोन्ही साईडनं मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची। ही चकली तळायला सुद्धा खूप जास्त वेळ लागत नाहीत, 1-2 मिनिटांमध्येच या चकल्या तळून होतात। तर आता अशाच मी दुसरी बॅचसुद्धा मस्त ही चकली तळेपर्यंत पाडून घेतले आहेत आणि त्यासुद्धा आता मी छान अशा तळून घेणार आहे। या चकलीची चवसुद्धा अगदी भाजणीच्या चकलीसारखीच लागते। कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी 10 ते 15 मिनिटात या चकल्या बनवून तयार होतात आणि संपेपर्यंत या चकल्या कुरकुरीत राहतात आणि चवसुद्धा आपल्या भाजणीची चकलीसारखीच लागते। करायला खूप सोप्या या चकल्यांची रेसिपी आहे, झटपट तयारी होते, खुसखुशीत आणि काटेरी ही चकली बनवून तयार होते। तर तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवते, तेलकट अजिबात होत नाही, संपेपर्यंत कुरकुरीत राहते पोह्याची चकली। व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब।